सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स. भोंदू अशोक खरात प्रकरणातील सीडीआर लीक झाल्याबाबत शासन स्तरावर चौकशी सुरू. एसआयटीच्या पत्रकार परिषदेत माहिती. अजित पवारांच्या विमान अपघातादरम्यानचे व्यवहार आणि घराबाहेर झालेली काळी जादू संशयास्पद. भोंदू खरातच्या सहभागाचा संशय, तपासाची गरज. रोहित पवारांकडे आरोप करत कारवाईची मागणी. काँग्रेसला जनभावनेची थोडी तरी कदर असेल तर उमेदवार परत घेतील आणि सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून देतील. बारामती पोटनिवडणुकीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान. कुटुंबाच्या पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या आणि महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या कृतज्ञ मुलानं काँग्रेस बद्दल न बोललेलंच बरं. काँग्रेसकडनं पार्थ पवारांना प्रत्युत्तर. इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला, ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबाद मध्ये होईल, खामेनी यांची माहिती. आखाती देशातील शस्त्रसंधीचा तात्काळ परिणाम. शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती 20% घसरल्या. आखाती देशातल्या युद्धाच्या औद्योगिक क्षेत्राला फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानाचाही अंदाज. युद्धविरामानंतर आशियातील शेअर बाजारात उत्साह. युद्ध काळात सरासरी 8% घसरलेल्या भारतीय शेअर बाजारातही उत्सुकता. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कसे प्रयत्न करणार याकडे लक्ष. या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.